मला माहिती आहे का विठ्ठलाच्या कानात मासे का घातलेले आहेत? तर यामागे एक सुंदर पौराणिक कथा आहे. ती सांगण्याआधी एक लाईक आणि अफलातूनला फॉलो करून टाका. तर एका कोळी समाजातील व्यक्तीचा विठ्ठलावर प्रचंड विश्वास होता. तो दररोज समुद्रात मासेमारीसाठी जाण्यापूर्वी विठ्ठलाचे नामस्मरण करत असे आणि त्याच्या कृपेने नेहमी सुखरूप घरी परत यायचा. एकदा तो पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आला. तेव्हा आपल्या श्रद्धेचे प्रतीक म्हणून त्याने विठ्ठलाला भेट देण्यासाठी टोपलीतून 2 मासे आणले होते. मात्र विठ्ठलाच्या मंदिरात कोळी बांधवाच्या हातात मासे पाहून लोकांनी त्याला आत जाण्यापासून रोखले. त्याची ही तळमळ, त्याच्या या भक्तीची तीव्रता पाहून साक्षात विठ्ठल प्रकट झाले आणि त्यांनी सांगितले, या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव माझ्याच कृतीने निर्माण झालेला आहे, त्यामुळे प्रत्येक प्राण्याला माझ्यासोबत राहण्याचा पूर्ण अधिकार आहे. हे बोलून विठ्ठलाने त्या कोळी भक्ताच्या हातातील मासे घेतले आणि आपल्या कानात घातले. तेव्हापासून विठ्ठलाच्या मूर्तीच्या कानात मासे घातलेले दिसतात. खरंच पौराणिक कथेमधून आपल्याला हे दिसते की आपला विठुराया त्याच्या भक्तांची किती काळजी घेतो. जो त्याचं नामस्मरण करतो तो त्याच्या नेहमी पाठीशी राहतो. तर अशीच माहितीसाठी एक लाईक करून अफलातूनला फॉलो करा.